कामगिरी करणं अपेक्षित असतं लोकप्रतिनिधींनी, आणि त्याचबरोबर कुठे मतदान करू हे मतदाराला सुद्धा सांगतो, हे किती चुकीचं आहे? या दृष्टीने काय केलं पाहिजे सरकारने, अनिलजी? नाही, संतोष बांगर कोणीही समर्थन करणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पक्ष किंवा सरकार नियमाप्रमाणे निश्चितच कारवाई करेल. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की 288 पैकी एक आमदार तसं करतोय आणि बाकीच्या ठिकाणी जर व्यवस्थित होत असेल तर एका माणसावर कारवाई करायला काहीच हरकत नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की नाही, पण तो एक लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे अनिलजी, तो एक आदर्श कुठेतरी त्याने नेमून देणं गरजेचं असतं. परंतु इथे मात्र मनमानी कारभार चाललेला आहे, तर ते एक झालेलं चालेल असं तुम्ही कसं म्हणू शकता? निश्चितच एखादा माणूस जर तसा वागत असेल आणि लोकांनी निवडून दिला असेल तर त्याच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करणं आवश्यक आहे आणि ती होईलच. जे काही निवडणुकीचे नियम असतील किंवा जे काही शासकीय नियम असतील त्याप्रमाणे कारवाई होईल. पण एक गोष्ट यांनी लक्षात ठेवली पाहिजे की पहा की जेव्हा भरतजी, पण अशा पद्धतीची कारवाई केलेली शिवसेनेला पटणार आहे का? ऐका, संतोष बांगरांवरती कारवाई केलेली शिवसेनेला पटणार आहे का भरतजी? आम्ही मगाशी सांगितलेले आमचे नेते मंडळी त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील आणि तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. म्हणजे अशा पद्धतीची कारवाई मला एक विचारायचं पूर्वी एक बस 5 सेकंद. हा, अतुलजी बोला. अगदी शेवटचा. कुणाल गायकवाडांनी बोगस वोटर जो आहे तो पकडला होता. कुणाल गायकवाडांनी मदत केली त्याला पळून जाण्यासाठी. कुणाल गायकवाडांना स्थानबद्ध करण्याची आम्ही मागणी केली होती, त्याला स्थानबद्ध केलेलं नाहीये. याचा काय अर्थ घ्यायचा? आम्ही का स्थानबद्ध केलं नाही, त्याच्यावर काय कारवाई करणार आहे हे पण बोंडे साहेबांनी सांगावं. बरं, आपल्याकडे खरं तर प्रश्न खूप आहेत, परंतु खरोखरच उत्तर घ्यायला आता वेळ नाही. अनिलजी माफ करा, अतुलजी माफ करा. अतुलजी पोलिसही तपास करतील, कारवाई होईल. पण एवढं लक्षात ठेवा, काँग्रेस ताकदवान होती त्यावेळेला भाजप जनसंघ असे बोगस कामं झालेलं नाहीये अनिलजी, असे बोगस कामं झालेलं नाहीये. या लोकशाहीवर जगाने विश्वास दाखवलेला आहे आणि आम्ही गडबड केली असती तर तुम्हाला 272 आम्हाला 84 आलेच नसते.